नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD मॅथ अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, तुमच्या फरमाईशनुसार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोपं आणि साधा चॅप्टर आहे। बस या प्रॉब्लेमचं दुखणं हे आहे का याच्यात भरमसाठ फॉर्म्युले आहे। किती फॉर्म्युले आहे हो, तर आप तुमचं जे वजन असेल ना त्या वजनाच्याही पलीकडे या फॉर्म्युल्याचं वजन आहे। जो विद्यार्थी या फॉर्म्युल्याला चांगला पाठ करल त्या विद्यार्थ्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काहीच वाटत नाही। एक आणि याच्यावर भरपूर परीक्षेत प्रश्न विचारलेले असतात। तर बा माझं म्हणणं काय आहे, बा खूप फॉर्म्युले आहे, तर बा मी काय सांगतो की जेवढे मोजके फॉर्म्युल्याचा वापर आपण करतो तेवढेच करा। जास्तीचा पसारा करसाल तर खूपच त्रास जाईल, लक्षात राहणार नाही। जसं सिंपल फॉर्म्युले आहे, तर मग मी पहिला फॉर्म्युला इथं तुमच्या समोर सांगून राहिलो का बा sin ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा। तर इथं लिहायचं बा का sin ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा। मी खास करून तुमच्या समोर लिहित आहोत। आणि आता दुसरा आहे बघा cos ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा आणि tan ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा। बस एवढं लक्षात ठेवा। माझं म्हणणं कान देऊ नाही का, cos ट्वाइस पाय मायनस थीटा, तिसरा लिहायचा tan आहे ना, ट्वाइस पाय मायनस थीटा। तर ह्या होतो cos थीटा आणि ह्या होतो मायनस tan थीटा। माझं काय म्हणणं आहे बघा, साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, कॉसचा रेसिप्रोकल सेक असते आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो। तर भाऊ कशाला उगीचच फॉर्म्युले वाढवायचे, फक्त तीनच घ्यायचं। समजा कोसेक मध्ये फंक्शन आलं तर रेसिप्रोकल करून साइन करता येते, सेक मध्ये आलं तर त्याचं रेसिप्रोकल करून कॉस मध्ये करता येते आहे ना, कॉट मध्ये आलं तर त्याचं रेसिप्रोकल करून टॅन मध्ये करता येते। कसं करायचं त्याची तुम्ही काळजी नका करू, ठीक आहे। आता सेन्स कसा आहे बघा, कॉसचं रेसिप्रोकल काय होते बा तर सेक होतो। तर जर कॉस ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा असेल तर 100% मी एक एक्झाम्पल सांगतो का सेक ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय होते रे बा तर सेक थीटा। बारकाईनं ऐका, मी चॅलेंजिंग सांगतो का बा माझ्याजवळ शिकल्यानंतर तुम्ही म्हणसान का सर आमची अडचणच नाही राहिली। खरं सांगत आहो, एक एक्सरसाइज ऐकल्यावर तुम्ही म्हणसान का सर क्या बात आहे। तर बा हा झाले तुमचे पहिले ट्वाइस पायचे। आता मी तुम्हाला आहे ना, आता ट्वाइस पाय घेतलं तर आता मी फक्त पाय घेतो। आपल्याला फक्त मोजके लक्षात ठेवायचे। तर बा मी हा पहिला लिहून राहिलो साइन आहे ना, पाय मायनस थीटा। दुसरा लिहून राहिलो कॉस पाय मायनस थीटा। तिसरा लिहून राहिलो टॅन पाय मायनस थीटा। जास्तीचा पसारा करू नका, कारण या तिघाचं रेसिप्रोकल घेतलं तर बा आपल्याला काय भेटते रे बा तर कोसेक सेक कॉट, हे त्याचं कारण आहे। तर बा लक्षात ठेवा का साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा असं, कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा आणि टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा। असं पाहिजे असेल तर भले काही प्रॉब्लेम नाही आहे। जसं म्या म्हटलं का साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा, तर बा त्याचा रेसिप्रोकल जर कोसेक होत असेल तर कोसेक पण तोच होणार आहे। कोसेक पाय मायनस थीटा म्हटलं तुम्ही तर काय होणार आहे रे बा कोसेक थीटा असं। साइन पाय मायनस थीटा तर काय होणार आहे रे बा मायनस साइन थीटा। बस एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कॉस पाय मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा आणि टॅन पाय मायनस थीटा म्हणजे मायनस टॅन थीटा। बस तुम्ही जर हे ॲक्युरेट डोक्यात ठेवलं, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहो कमीत कमी फॉर्म्युले म्हणजे तीनच लक्षात ठेवायचे, साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन साइन कॉस टॅन, ठीक आहे, कारण तेच ते येणार आहे। बसलं का डोक्यात? आता बा मी काय सांगत आहो
कबा लक्षात ठेवा, अजून मी एक तुम्हाला महत्वाचे 2-3 फॉर्म्युले सांगतो. जसं एक साईनचं येते कामी आणि एक टॅनचं येते. ठीक आहे, तर मग हे पण सांगून देतो. पुन्हा काही लागलं तर मला सांगा मेसेज करून, तर तुम्हाला देऊन टाकतो. पण हे काहीच नाही, शेकड्यानं फॉर्म्युले आहे. मग तुम्ही लिमिटेड वापरा. ठीक आहे, तरच लक्षात राहील. पहा, माझं म्हणणं आहे साइन पाय प्लस थिटा एक. दुसरा लक्षात ठेवायचा टॅन पाय प्लस थिटा, जो खूप कामी येईल. टॅन पाय प्लस थिटा मला वाटते बा हे दोनच सफिशियंट आहे. तर बस एवढं आहे ना. अजून पाहिजे असेल तर अजूनही सांगता येते बा. टॅनचा व्यस्त काय होते बा, तर रेसिप्रोकल कॉट होतो. तर त्याचा पण तोच फॉर्म्युला राहणार आहे. माझं म्हणणं मी प्रत्येक वेळेस तेच रिपीट करत आहो. म्हणजे फक्त 3च लक्षात ठेवायची. याच्यात फक्त 2च कामी येते, साइन आणि टॅन, बाकीचं कामीच नाही येत. मी जे सांगत आहो तुम्ही खोटं असेल तर प्रॅक्टिस करसाल तर माहीत पडल. तर बा साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा होते मित्र हो. लक्षात ठेवा, टॅन पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा होतो आणि याचा रेसिप्रोकल कॉट आहे. तर कॉट पाय प्लस थिटा म्हणजे कॉट थिटाच होईल. तर बा एवढं फक्त जर तुम्ही लक्षात ठेवला तर बा ह्या होतो टॅन थिटा आणि हा होतो कॉट थिटा. बस एवढे पहिला लाट. बोला मित्र, हे समजलं का? मग एवढं जर समजलं असेल तर मग ह्या पहिला लॉट झाला. आता मी दुसरा लॉट सांगणार आहोत की ज्याला रिझल्ट म्हणतात. ठीक आहे, पहा मग मित्र, मी जे सांगलं तुम्हाला, मी दुसरा जो सांगत आहोत आहे ना, तर हे जे फॉर्म्युले आपण जे घेणार आहोत ना, ते जनरल सोल्युशन काढण्यासाठी वापरण्यात येणारे फॉर्म्युले. कान देऊ नये का, शब्द वापरला जनरल सोल्युशन. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. तर मग हे जे रिझल्ट आहेत लक्षात ठेवा मी काय सांगत आहो. मन लावू नये का, इथं लिहून राहिलो मी द सोल्युशन ऑफ, असं इथं बाणी करून राहिलो मी तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे, तर बा पहिला फॉर्म्युला सांगत आहोत. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा मीन्स आहे ना. कसं करू बरं, इथं लिहून टाकू. पहा, the solution of, ठीक आहे, the solution of number 1 sin theta is equal to sin alpha. ठीक आहे, लिहिताना लक्षात ठेवा sin theta is equal to sin alpha means असं करायचं. थिटा इज इक्वल टू -1 टू दी पॉवर. लक्षात ठेवा, हे जे आहे ना -1 टू दी पॉवर थिटा इज इक्वल टू, हे प्रत्येक याच्यात येणार आहे. तो कधीही बदलणार नाही. बस एवढं लक्षात ठेवा. लास्ट मध्ये येणार आहे हा. ठीक आहे, मात्र प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगवेगळा राहील. तर मग साइन थिटा बरोबर साइन अल्फा असला तर थिटा बरोबर n पाय प्लस -1 टू दी पॉवर n इंटू अल्फा. विसरू नका, हे जर पाठ असेल ना तुम्हाला n पाय प्लस -1 टू दी पॉवर n इंटू अल्फा, आठवणीनं लिहायचा आहे वेअर. लक्षात ठेवा वेअर असं n बिलॉंग्स टू z. हे काय भानगड आहे, कसं सोडवायचं त्याची तुम्ही काळजी नका करू. फक्त फॉर्म्युले पाठ करा आणि 3च करा. मी त्याचं कारण पण सांगतो. तर बघ ह्या वाला दुसरा. आता तुम्ही घेसाल काय रे पाहत, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. तर मग पहिलेच लिहून ठेवायचं मीन्स थिटा इज इक्वल टू असं.
तर मग ह्यावाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की या फॉर्म्युल्यामध्ये आणि ट्वाईस एन येते, एवढं लक्षात ठेव जा. आणि काय काय चेंजेस येते तर ट्वाईस एन पाय प्लस मायनस येतो आणि अल्फा येतो. बस एवढी काळजी घे जा, नाही तर गडबड होऊन जाईल. इथं फक्त प्लस येते, तर इथं प्लस मायनस येतो. इवन टॅन मध्ये पण प्लस मायनस येत नाही. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर मग इथं फक्त एक वेळ प्रत्येक वेळेस लिहायचा आहे वेअर एन बिलॉंग्स टू झेड. आता तिसरा फॉर्म्युला, तर मग तिसरा फॉर्म्युला लिहिसाल तुम्ही टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. इथं लिहायचं मीन्स असं. तर मग थिटा इज इक्वल टू हा सोपा आहे एन पाय प्लस अल्फा. ठीक आहे. पुन्हा थेस लिहायचं वेअर काय लिहिणार आहे पाहते एन बिलॉंग्स टू झेड. फक्त या फॉर्म्युल्यात बरेचदा टू विसरल्या जाते आणि प्लस मायनस लक्षात राहत नाही. प्लसच लिहितो, मायनस लिहत नाही. तर मग तेवढी काळजी करायची. आता आपल्या मनात आलं पाहिजे मग सर तीनच काउंट आहे ना, कोसेक सेक कॉट काउंट नाही. तर मग साईनचं रेसिप्रोकल कोसेक होतो. तर मग कोसेक जर असला तर कोसेक साठी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला जाईल. चांगलं लक्षात ठेवा आहे ना. म्हणजे कसं येईल रे, कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक अल्फा मीन्स थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1 टू दी पॉवर एन अल्फा. थेस वापरायचा आहे. आता कॉसचा रेसिप्रोकल राहील सेक. तर सेक साठी पण हेच फॉर्म्युला वापरला जाईल. सेक थिटा इज इक्वल टू सेक अल्फा मीन्स थिटा इज इक्वल टू ट्वाइस एन पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे मग तेच आहे म्हणून ते वापरायचं नाही. सरळ रेसिप्रोकल घ्यायचं किंवा हाच फॉर्म्युला, त्यांचा पण तोच फॉर्म्युला आहे. आता टॅन आहे तर टॅनचा रेसिप्रोकल कॉट होईल. तर कसं लिहून राहील रे, कॉट थिटा इज इक्वल टू कॉट अल्फा मीन्स थिटा इज इक्वल टू हाच फॉर्म्युला वापरायचा आहे एन पाय प्लस अल्फा. बोल बा. मग आता एवढा तुमच्या लक्षामध्ये लाट आला पाहिजे. हे जर तुम्हाला बढिया सेट झालं तर मग पाहायचं कामच नाही. राहिला प्रॉब्लेमचा, तर प्रॉब्लेम तर टिकले आहे हो है ना. क्षण बरोबर तुम्ही ऐकलं आणि तुम्ही म्हणता का सर एक नंबर, अडचणच नाही येत. पहा आपण पाहणार आहोत एक्झरसाइज 3.1. पहा मग मित्र, मी पहिलं बेसिक क्लिअर करतो है ना. जे जोपर्यंत हे माहीत नाही ना, तुम्ही म्हणताल का काऊन असं का तसं, हे काही नाही. हा जो सर्कल असतो ना, या सर्कलचं पूर्ण माप 360 असते. मार्केटमध्ये प्रो सर्कल भेटते, त्याच्यावर तुम्ही पाहायचाल तर इथं 0 राहील, इथं 360 राहील. ठीक आहे. तर 0 आणि 360, तर मग 360 आपल्या मॅथमध्ये कसं दाखवल्या जाते 2 पाय. म्हणजे पूर्ण खेळ कायच्या मधात चालतो रे, 0 आणि ट्वाइस पायच्या मधात. मी जे सांगत आहोत मी प्रूव्ह करून देऊन एक एक शब्द किंवा असं काऊन तसं काऊन, पहिले फक्त एवढं ऐका. याची पूर्ण आयडिया नंतर 5 मिनिटांना क्लिअर होईल. पूर्ण आपला खेळ कुठं चालणार आहे, 0 आणि ट्वाइस पायच्या मधात. बस हे मला म्हणायचं आहे. कुठून आलं काऊन आलं ते हे त्याचं कारण आहे. एक एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता तू म्हणते काय रे बाप आहे ना, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग फंक्शन. तर बा याच्यामध्ये काहीच राहत नाही. जो फंक्शन दिला इथं कॉस आहे, तर मग प्रिन्सिपल सोल्युशनचा अर्थ काय होतो. तर मग प्रिन्सिपल सोल्युशनचा अर्थ होतो, जर फंक्शन कॉस दिलेला आहे तर आपल्याला कॉसच घ्यायला लागणार एक, आणि कॉसच्या 2 किमत्या काढाव्या लागतात. किती किमत्या काढाव्या लागतात, 2. 2 व्हॅल्यूज आर डिटरमाइंड आहे ना बाय युजिंग फंक्शन कॉस. बस एवढं लक्षात ठेवा. तर याच्यासाठी आपण जे 10व्या वर्गामध्ये शिकलो आहे ना, साइन 0, कॉस 0, टॅन 0, ते डब्बा शिकले ट्रिग्नॉमेट्री मध्ये 0, 30, 45, 60, 90 चा वगैरे वगैरे. तर ते पण कडक पाठ पाहिजे. तर एक व्हॅल्यू आपण ते 10व्या वर्गाच्या त्या चार्ट वरून घेणार आहोत. तर दुसरी व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून काढणार आहोत. बस एवढं लक्षात ठेवा. तर थेलेस म्हणते राजा
आहे ना, काय म्हणते त्याले तर प्रिन्सिपल व्हॅल्यू. आणि हे जे फॉर्म्युले आहे ना, याला अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणतात. काय म्हणतात? अलाइड, ALLIED, अलाइड अँगल फॉर्म्युले. ठीक आहे. तर बा अलाइड नाही आलं तर लिहायचं बाय युजिंग फॉर्म्युला, झालं, तसंही चालते. तर पहा मी तुम्हाला सेन्स आणतो. तर बा कसं सोडव. तुम्ही पहिलं प्रॉब्लेम ऐकल्यावर म्हणजे सर बढिया, काही दम नाही याला, खरोखरच दम नाही, फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. तर पहा मित्र, याचं सोल्युशन सांगत आहोत. आहे ना, इथं जे देऊन आहे ते लिहायचं कॉस थिटा इज इक्वल टू हाफ असं. मग आता आहे ना, 10व्या वर्गाचं ते ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट सांगते, तर इथं लिहायचं बट असं कॉस. आता आपल्या मनाला प्रश्न कसं विचारायचं बा, तर याले नाही पाहायचं. मनाला प्रश्न विचारायचं कॉसची व्हॅल्यू हाफ केव्हा होते. ठीक आहे, कॉसची व्हॅल्यू हाफ केव्हा होते, तेव्हा त्याचा अँगल π/3 चा असतो. तर बा ह्या थिटा आहे ना, तर ह्या कॉस π/3 इक्वल टू हाफ, हे आपण 10व्या वर्गात 10 क्लासमध्ये शिकलो. आता विचार करा का याला RHS म्हणतात उजवी बाजू, याला LHS म्हणजे डावी बाजू म्हणतात. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. तर देअरफॉर इथं लिहायचं कॉस थिटा इक्वल टू कॉस π/3 असं. एवढं जर झालं असेल तर मनात कसं आणायचं, कॉस कॉस कटला, अक्षरशः कटते पण, काही डाऊटच नाही. तर बा थिटा बरोबर काय राहिला रे, तर थिटा बरोबर राहिला π/3. पहिलं गणित आहे म्हणून मी डिटेल सांगत आहोत. आता इकडं लक्षात घ्या का बा आपला फंक्शन आहे कॉसचा. आता कॉसचा फंक्शन आहे, तुम्हाला लक्षात ठेवा का बा कॉसचे दोन फॉर्म्युले, एक कॉस ट्वाइस पाय मायनस थिटा आणि दुसरा आहे कॉस पाय मायनस थिटा असं. तर बा तुम्हाला जे वाटते ते वापरा, फरक नाही होत. ठीक आहे, ज्याने जे पाठ असेल तसं ते वापरायचं. तर बा इथं लक्षात घ्या, तिथं लिहून आहे बघा, आहे ना, तर कसं लिहायचं बा, बाय युजिंग असं, किंवा आठवलं तर बाय अलाइड अँगल. ठीक आहे, तर इथं लिहायचं आहे ना, काय लिहिणार आहे, बाय युजिंग असं, युजिंग. मी असं लिहून राहिलो, तुम्हाला आठवलं पाहिजे अलाइड अँगल असं, बाकी काहीच नाही. काय लिहायचं रे पाहतोय, पाहिजे तिथं फळ्यावर आहे कॉस ट्वाइस पाय मायनस थिटा. मी जाणून बुजून फॉर्म्युला काढून ठेवला, तर मग तुम्हाला एकदा डोक्यात येऊन गेलं पाहिजे का कॉस थिटा असं. आणि हे जे फॉर्म्युले आहे ना, उलटे पाठ पाहिजे. कॉस ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, हे तर ठीक आहे, हा इकडं पाहिजे, हा इकडं उलटा पाठ पाहिजे. म्हणजे इथं लिहायला लागते दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ट्वाइस पाय मायनस थिटा असं. तर मग आपल्याजवळ ह्या आहे, थिटाची व्हॅल्यू आहे π/3, तर इथं भरणं π/3. तर मग कॉस π/3 इज इक्वल टू कॉस ट्वाइस पाय मायनस π/3 असं. तर मग कॉस π/3 इज इक्वल टू कॉस, 3 दोन्ही 6, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत, 3 दोन्ही 6 तून 1 गेला म्हणजे 5π/3. तर ह्या कॉस आणि ह्या कॉस कटला आणि काय आलं पाहतो, थिटा आहे ना, π/3 बरोबर 5π/3. पण π/3 कोणाची व्हॅल्यू आहे रे पाहतो, थिटाची. तर बस काय करायचं बात, या कॉस π/3 ची व्हॅल्यू कॉस 5/3 इथं भरायची. आणि म्हणून इथं लिहायचं देअरफॉर कॉस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3 च्या ऐवजी कॉस 5π/3 एवढं भरा. म्हणजे कॉस कॉस कटला आणि इथं लिहून राहिलं देअरफॉर थिटा इज इक्वल टू 5π/3. पहा मित्र, दोन व्हॅल्यू मी काढल्या, एक काढली थिटा आणि एक काढली 5π/3 आहे ना. तर मग कसं लिहायचं, लिहिण्याची पद्धत कशी आहे, तर मग लिहायचं कसं, आता सिंपल साधं लिहायचं. ठीक आहे,
है ना, थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज 1 सोल्युशन असं, थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज 1 सोल्युशन असं. आणि इथं लिहायचं ऍज. मी आता सुरुवातीला एक क्षणा अगोदर शिकवलं का बा सर्व खेळ कायच्या मधात चालते तर 0 आणि ट्वाइस पायच्या. तर बस हेच खेळ आपल्याला करायचा आहे, बाकी भानगड करायचीच नाही. तर कसं लिहायचं, 0 लेस दॅन, जे व्हॅल्यू येईल तर 0 लेस दॅन, तर ह्या पाय बाय 3 टाकायचा आहे ना, लेस दॅन ट्वाइस पाय असं. अँड आता कोणासाठी तर याच्यासाठी तर तेच वाक्य लिहायचं. अँड काय लिहिणार आहे रे बा, काहीच नाही, जे आहे ते रिपीट मारायचं. थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 इज 1 नाही लिहायचं, त्याच्याऐवजी अदर लिहायचं, इज अदर सोल्युशन असं लिहायचं. ऍज हे पुन्हा लिहायचं, 0 लेस दॅन 5 पाय बाय 3 लेस दॅन ट्वाइस पाय. याचा अर्थ जे काही सोंग चालत आहे ते कोणाच्या मधात चालत आहे बा, तर 0 आणि 2 पायच्या मधात. ठीक आहे. पुन्हा आपल्याला पूर्णच मार्क पाहिजे असल तर ते पण लिहा लागल का बा. म्हणून शेवटी देअरफॉर थीटा इज इक्वल टू 5 आहे ना, पाय बाय 3 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय किती बात 3 आर दी प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. आर दी प्रिन्सिपल सोल्युशन. एवढं लिहिलं तरी सफिशियंट. बोल बा तुले पटलं का नाही. ठीक आहे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. काय आहे याच्यात आता मात्र मी स्पीड वाढवतो आणि फॉर्म्युले पण मिटवतो. हे तुम्ही आता बरोबर नोंद करून घ्या कसं वापरायचं आहे. हे तुमच्या समोर एक एक्झाम्पल झालं. आता दुसरं एक्झाम्पल सांगतो. तर ह्या फॉर्म्युला मिटवत आहो मी. तर मग मित्रो तुमचा दुसरा प्रॉब्लेम आहे, काहीच नाही, टिकल्या पाठ लक्षातच राहते. सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. ठीक आहे. पहा 2 प्रॉब्लेम तर आठवते. नंतर आपण पाहू सेक थीटा इज इक्वल टू 2/√3 असं. कमी बोगस आहे रे. याचं सोल्युशन पाय कसं लिहायचं, जे प्रॉब्लेम दिलेलं असेल पेपर मध्ये आपल्या पुस्तकात तो प्रॉब्लेम असा लिहून टाकायचा आणि खाली लिहायचं बट असं. 100% एक अँगल ते 10व्या वर्गाच्या चार्ट वरूनच भेटल, याच्यात काही डाऊट नाही. हे लक्षात ठेवा. दुसरं या फॉर्म्युल्याच्या मदतीने बस. तर मग आपल्याला माहित आहे का सेक थीटा सेकची व्हॅल्यू 2/√3 केव्हा असते, जेव्हा त्याचा अँगल पाय बाय 6 चा असतो. कडक पाठ करा. तर इथं लिहायचं बट सेक पाय बाय 6 इज इक्वल टू 2/√3. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. सेक थीटा इज इक्वल टू सेक पाय बाय 6. सेक कटला, थीटा इज इक्वल टू पाय बाय 6. पाय बाबा पहिली व्याख्या व्हॅल्यू तर काय, इथं पण तुम्ही लिहू शकता, असं काही नाही. काय लिहा तर बा थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 इज 1 सोल्युशन ऍट 0 आणि 2 पायच्या मधात याले टाकून द्यायचं आहे ना, असंही लिहू शकता आहे ना. थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 इज 1 सोल्युशन. इथं पण लिहिता येते सोल्युशन ऍज, पण लिहायचंच आहे ऍज. काय रे बा, तर 0 लेस दॅन ह्या पाय बाय 6 असं लेस दॅन ट्वाइस पाय असं लिहिता येते. ठीक आहे. आता आपला प्रॉब्लेम काय आला बा, तर दुसरा अँगल. एक अँगल काढला ना हो. अरे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच 2 अँगल काढले, थीटाच्या 2 व्हॅल्यू काढले, बाकी काय. तर मग पहिला फॉर्म्युला 10व्या वर्गाचा चार्ट, तर दुसरा फॉर्म्युला अलाइड अँगल. तर मग आपल्याला माहितच आहे ना का सेक लक्षात ठेवायचं.
है ना, सेक ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हे आहे ना वी है ना बाय युजिंग असं लिहायचं, बाय युजिंग फॉर्म्युला काहीच नाही आला तर एवढं तरी लिहा, बरं वाटते. तर मात्र एक लक्षात घ्या, सेक ट्वाइस पाय मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा असं बोलाले बरं वाटते. मात्र प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये याने उलट वापरल्या जाईल आणि म्हणून इथं लिहायचं दॅट इज सेक थीटा इज इक्वल टू सेक ट्वाइस पाय मायनस थीटा. आहे ना, बरेच शिकले तुम्ही पण तुमचं क्लिअर नसून झालं, मी बारकाईनं सांगत आहो. जो उलटा वापरून त्याचंच सेट होते आणि उलटेच वापरावे लागतात. हे सध्या खोटं बोलतो समोर पाय ना, तर थीटाची व्हॅल्यू किती आहे बा, पाय बाय 6. तर इथं लिहायचं पाय बाय 6. तर इथं सेक ट्वाइस पाय मायनस पाय बाय 6. पाय मग सरळ असतं तर वापरणं त्रासदायक झाला असता. सेक पाय बाय 6 इज इक्वल टू साइन दोन्ही 12 मधून 1 गेला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत. साइन दोन्ही 12 तून 1 गेला म्हणजे 11 पाय बाय 6. ठीक आहे, तर सेक पाय बाय 6. तर बा डोळ्यानं पाय घ्यावाला, नेहमी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. का बा सेक थीटा बरोबर सेक पाय बाय 6. तर ह्यावाला फॉर्म्युला आहे ना, इथं लिहायचा सेक थीटा बरोबर सेक पाय बाय 6 च्या ऐवजी लिहायचं सेक 11 पाय बाय 6. सेक कटला आणि उरला काय रे बा, तर थीटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6 झालं. ऍज दी सरळ लिहायचं, इथं लिहिलं इज वन सोल्युशन, तर तिथं लिहायचं इज अदर सोल्युशन. इज अदर सोल्युशन, इज अदर सोल्युशन ऍज. सरळ याले 0 आणि ट्वाइस पायच्या मधात टाकायचा. काय लिहिणार आहे, 0 लेस दॅन 11 पाय बाय 6 लेस दॅन ट्वाइस पाय. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं का थीटा इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू आली पाय बाय 6 अँड दुसरी आली थीटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6. आहे ना, हे वाक्य पूर्ण करायचं. आर दी प्रिन्सिपल सोल्युशन, आर दी प्रिन्सिपल सोल्युशन. सांगा तुला समजलं का नाही. 2 प्रॉब्लेम झाले, तिसरा पाय पहा. मग तिसरा प्रॉब्लेम सांगता क्वेश्चन 1 मधला कॉट थीटा इज इक्वल टू √3. तर या तुमचा तिसरा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. कॉट थीटा इज इक्वल टू √3 आणि चौथा प्रॉब्लेम आहे कॉट थीटा. खड्याकडं 5, या झाला चौथा. कॉट थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर बा मी मित्र तुम्हाला सांगितलं होतं का रेसिप्रोकल घ्या. ठीक आहे, नाही घेतलं तरी बिघडत नाही. सेन्स ठेवा तर टॅनचा रेसिप्रोकल कॉट होते. पहा मी दोन्ही पद्धतीनं सांगतो, तुमची शंका दूर होऊन जाईल. कसंही घ्या. तर बा लक्षात ठेवा कॉट थीटा इज इक्वल टू √3. तर लिहिताना थोडंसं आता मी व्यवस्थित सांगत आहे. इथं लिहायचं गिवन, आठवलं तर लिहायचं. ठीक आहे, आता याचं रेसिप्रोकल करणार आहे बा. आता याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. याचं रेसिप्रोकल केलं तर याचंही करा लागेल ना. तर सोल्युशनच डायरेक्ट सांगत आहोत. मग 1 कॉट थीटा इज इक्वल टू 1 √3. तुम्ही परीक्षेत मात्र वहीमध्ये जे काही असेल ते प्रॉब्लेम लिहायचं, नंतर स्टेप मांडायची. मायापाशी जागेची कमतरता आहे. 1 कॉट म्हणजे होते टॅन. तर इथं लिहायचं टॅन थीटा इज इक्वल टू 1 √3. बट इथं लिहायचं मित्र लक्षात ठेवा, डाव्या वर्गाचा जर चार्ट पाठ नसेल तर वांदे होऊन जाईल. का बा टॅनची व्हॅल्यू 1 √3 केव्हा असते, जेव्हा त्याचा अँगल असतो पाय बाय 6 चा. तर इथं लिहायचं टॅन पाय बाय 6 इज इक्वल टू 1 √3. हे पण ॲक्युरेटच लागल. बस एवढं लक्षात ठेवा. मनात कसं आणायचं रे वा, उजव्या सारख्या म्हणून डाव्या सारख्या. म्हणून इथं लिहायचं टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 6. टॅन कटला म्हणायचं आणि थीटा बरोबर पाय बाय 6 असं लिहून टाकलं का पुढे लिहायचं इज 1.
सोल्युशन ऍड झालं. याले मधात टाकायचं कोणाच्या रे, तर बस 0 आणि 2 पायच्या. तर ऍड 0 लेस दॅन π/6 लेस दॅन 2 पाय. एक तर अर्धा मार्क आणि अर्धे मार्क तर पकले. आता आपल्याला इथं टॅन आहे, तर मग आपल्याला सोपा साधा फॉर्म्युला इथं लिहायचं बाय युजिंग असं. ठीक आहे. काय यूज करणार फॉर्म्युला टॅन पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. कोणताही वापरा हो, मग टॅन पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. कोणाचंही उत्तर सारखंच येणार, पण असा सरळ वापरला तर सेट होत नाही. इथं लिहायचं दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू टॅन. बस हे बारकावे लक्षात घ्या. पाय प्लस थिटा, थिटाची व्हॅल्यू काढली ना रे आपण π/6, तर इथं लिहायचं टॅन π/6 बरोबर टॅन पाय प्लस π/6 असं. तर बा टॅन π/6 बरोबर 6 पाय ने 1 पाय म्हणजे 7 पाय. टॅन 7 π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, बाकी काहीच नाही. ठीक आहे. तर टॅन π/6 नेहमी याच्यावर आहे ना, मी इथं स्टार करत आहोत तुमच्या समजण्यासाठी, याले नाही विसरायचं. टॅन थिटा बरोबर टॅन π/6, तर टॅन π/6 ची किंमत एवढी आली. तुम्ही हा स्टार फक्त तुमच्यासाठी का बा त्याले विसरू नका, परीक्षेत असं काही दाखवू नका. तर बा ह्या टॅन थिटा लिहायचा, इथं लिहायचं देअरफोर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन किती आलं रे बा 7 π/6. तर बा देअरफोर टॅन टॅन कटला आणि थिटा बरोबर 7 π/6 इज अदर सोल्युशन ॲज. ठीक आहे. बस याले टाकायचं मधात कोणाच्या 0 आणि 2 पायच्या. शेवटी लिहायचं म्हणून थिटा इज इक्वल टू पहिला आलता π/6 अँड थिटा इज इक्वल टू 7 π/6 आर दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तो पहिल्या दोन मध्ये मी एवढं लिहित नाही बसलो, तर तुम्ही आता लिहित जा असं. इथं कॉटचं मी रेसिप्रोकल घेतला आहे ना. तुम्ही म्हणसाल का सर का त्रास घ्यायचा, डायरेक्ट चालते ना, पाठांतर पाहिजे आहे ना. काहून तर मग कॉट आणि टॅनचा फॉर्म्युला एकच राहणार आहे, काही चेंज राहणार नाही आहे ना. टॅन पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, तर त्याचा आहे ना कॉट पाय प्लस थिटा म्हणजे कॉट थिटा होते. बस पहा ना, मी इथं सांगत आहो सोल्युशन आहे ना. जे प्रॉब्लेम आहे ते लिहायचा. कॉट थिटा बरोबर 0, इथं लिहायचं बट असं. ठीक आहे. आता कॉट लक्षात ठेवायचा कॉट. तर मग कॉट लक्षात ठेवा, कॉटची किंमत 0 कवा होते, जेव्हा त्याचा कोन 90चा राहते. 10वीचं पुस्तक सांगते. तर इथं लिहायचं कॉट पाय आहे ना, कॉट मोठा काढा, कॉट π/2 बरोबर 0 उजव्या सारख्या म्हणून डाव्या सारख्या. बस या इक्वेशनने विसरू नका, तेवढं लक्षात ठेवायचं असं. तर बा थिटा इज इक्वल टू π/2 इज, इथं पहिलेच लिहा 1 सोल्युशन ॲड याने मधात टाका 0 लेस दॅन π/2 लेस दॅन टॉइस पाय. एक तर मोकळं केलं. आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला, तर बा आहे ना इथं लिहायचं रे बा बाय युजिंग आहे ना टॅनचा आणि कॉटचा फॉर्म्युला तर सारखाच आहे. बाय युजिंग कॉट पाय प्लस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. तुमच्या मनात आलं असं कसं 2 पायवाला कवा वापरायचा आहे ना, पाय मायनस थिटा कवा पाय प्लस, आणि कोणताही आठवला ते वापर, फक्त सेट कर, बंधन नाही, उत्तर तेच घेणार. आलं का लक्षात? जे आठवते, जे आठवण ते ॲक्युरेट पाहिजे, कायचं प्लस मायनस नाही झालं पाहिजे. मग तेवढी काळजी घ्यायची.
म्हणाले मग मनात काही ठेवू नका, काही विचारा. तर बा असं सरळ फॉर्म्युला यूज नाही होत. फक्त इथं लिहायचं दॅट इज कॉट थीटा. बा माझी सवय अशी आहे का मी कठीण करत नाही असं. तर बा कॉट या थीटाच्या ऐवजी पाय बाय 2. तर बा इथं पण कॉट थीटाच्या आहे ना ऐवजी पाय बाय 2 असा. तर बा ह्या ना या झाला बा. तर या कॉट पाय ना इथं लिहायचं ना रे कॉट पाय बाय 2 बरोबर क्रॉस मल्टी 2 पाय ने 1 पाय म्हणजे कॉट 3 पाय बाय 2 असा. तर ह्यात हे सांगलं का याले नाही विसरायचं. तर या कॉट पाय बाय 2 च्या ऐवजी हे लिहायचं. तर बा देअरफॉर कॉट थीटा इज इक्वल टू कॉट 3 पाय बाय 2 असं. तर थीटा इज इक्वल टू कॉट कॉट कटला 3 पाय बाय 2. बोल पा झालं. याले पट थांबायचंच नाही. इज दी असं लिहायचं इज दी अदर सोल्युशन. इज दी अदर सोल्युशन ॲज याले टाकायचं मधात कोणाच्या रे तर 0 आणि 2 पायच्या 3 पाय बाय 2 लेस दॅन 2 पाय असं. जमलं का नाही? ठीक आहे. शेवटी उत्तर द्यास लागते म्हणून इथं लिहायचं थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 अँड थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 2 आर दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. काय मजाला हो बोर्डाची अर्धा मार्क काटर असं व्यवस्थित लिहा, अर्धाही नाही कटत. बोल पहा. ठीक आहे. पहा मग पुढचा प्रश्न क्वेश्चन 2. पहा मग मित्रो क्वेश्चन 2 सांगता फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग फंक्शन. थेस आहे बा sin थीटा इज इक्वल टू फक्त इथं प्लसच्या ऐवजी मायनस. तर याला भेण्याचं काम नाही. या मायनस कडे पाहायचंही नाही. आपल्याला तर एवढं समजते बघा सोल्युशन फक्त लिहिताना परीक्षेमध्ये म्हणा जो प्रॉब्लेम आहे तो लिहा sin थीटा इज इक्वल टू मायनस हाफ. या मायनस फायनसले काही पाहायचंच नाही. मनात पहिला प्रश्न विचारायचा म्हणाले का बा साइनची व्हॅल्यू हाफ केव्हा असते. मायनसचा तर मग विचार करू. साइनची व्हॅल्यू हाफ केव्हा असते जेव्हा त्याचा कोण 30 अंशाचा म्हणजे पाय बाय 6 चा असतो. तर इथं लिहायचं बट sin पाय बाय 6 इज इक्वल टू हाफ. तेव्हा काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. हा sin थीटा लिहिला बरोबर या मायनसचा चिन्ह लिहिला आणि या हाफच्या ऐवजी लिहायचं sin पाय बाय 6 असं. बोल बा. आता आपल्याला प्रॉब्लेम काय येते मी आता पहिले सांगला बा. आपल्याला सरळ फॉर्म्युले यूज करताच येत नाही. तर बा मी काय सांगत आहोत इथं लिहायचं बाय युजिंग असं. काय लिहायचं आहे बा आपल्याला आठवलं पाहिजे का साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. बस हे ज्याले आठवलं साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. पण ह्या सरळ झाला याने सरळ वापरता येत नाही. हे इकडं लिहायचं दॅट इज मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस थीटा. आता विचार कर मायनस साइन है ना तो थीटाच्या ऐवजी है पाय बाय 6. तो ह्या मायनस साइन है ना देअरफॉर थीटाच्या ऐवजी पाय बाय 6. तर इकडे लिहायचं साइन पाय प्लस थीटाच्या ऐवजी पाय बाय 6. तर मायनस साइन पाय बाय 6 बरोबर 6 पाय ने 1 पाय म्हणजे साइन 7 पाय बाय 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. सांग मग आता या मायनस साइन पाय बाय मी सांगलं पहिल्या याच्यात याले नका विसरू. मी स्टारही केलता. तर भाई एवढ्या पदाच्या ऐवजी हे लिहायचं देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन 7 पाय बाय 6 असं सांग पहा. तर थीटा साइन कटला थीटाची व्हॅल्यू आली 7 पाय बाय 6. तर इथं लिहायचं असं. ठीक आहे. म्हणून थीटा बरोबर 7 पाय बाय 6 इज दी
बस ते थांबातच नाही, इज दी वन सोल्युशन असं ॲज 0 लेस दॅन 7 पाय बाय 6 लेस दॅन ट्वाइस पाय. 0 आणि 2 पायच्या मधात टाकून द्या. बोल पा एक वापरला. आता इथं मायनस वाला आपल्यापाशी फॉर्म्युलाच नाही आहे, तर एक घेतला. तर आता दुसराही फॉर्म्युला अलाइड अँगलचा घ्यायचा न हो. साइन ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. तर बा इथं लिहायचं आहे ना, अगेन बाय युजिंग, आठवलं तर अलाइडचं नाव लिहायचं, साइन ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. एकदा या फॉर्म्युल्याचा वापर केला, एकदा या फॉर्म्युल्या, बस एवढं तुम्हाला करायचं आहे. म्हणून फॉर्म्युले पाण्यासारखे पाठ पाहिजे. सरळ फॉर्म्युला यूज होत नाही. इथं लिहायचं दॅट इज मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन ट्वाइस पाय मायनस थिटा. मायनस साइन आहे ना, थिटाची व्हॅल्यू टाकून द्यायची. काय टाकणार आहे बा, तर काढूनच आहे पाय बाय 6. हे बसते का डोक्यात? मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं पाय बाय 6 बरोबर साइन ट्वाइस पाय मायनस थिटा. ह्या आपला फॉर्म्युला इथं मायनस साइन पाय बाय 6 याची व्हॅल्यू तयार करायची इथं आणि इथं आणून ठेवायची. तर बा एवढं जर झालं असेल तर मायनस साइन पाय बाय 6 बरोबर आहे ना, या थिटा नाही लिहायचा, इथं पाय बाय 6 लिहा. साइन दोन्ही 12 तून 1 गेला, 11 पाय बाय 6. साइन कटला, सॉरी, या मायनस साइन पाय बाय 6 च्या ऐवजी इथं हे भरा. म्हणून इथं लिहायचं देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू साइन 11 पाय बाय 6. ठीक आहे, तर साइन कटला, थिटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6 इज अदर. असं सोल्युशन ऑफ इज अदर. ठीक आहे, सोल्युशन ॲज, बस याने मधात टाका, 0 लेस दॅन 11 पाय बाय 6 लेस दॅन ट्वाइस पाय. एवढं जर झालं असल तर मग शेवटी उत्तर लिहायचं थिटा इज इक्वल टू असं. पहिला आलता आहे ना, काय आलता रे बा, तर पहिला आलता पाय बाय 6, थिटा इज इक्वल टू काय आलं रे बा, 7 पाय बाय 6. तर इथं लिहायचं थिटा इज इक्वल टू 7 पाय बाय 6 अँड थिटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6 आर दी प्रिन्सिपल. दिसते का? सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. थोडस बारकाईनं पाहून घ्या. बोल पा. मग आता एवढं जर झालं असन तर मग दुसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. टॅन थिटा इज इक्वल टू मायनस 1. पहा मग मित्र, दुसरा प्रॉब्लेम सांगत आहोत टॅन थिटा इज इक्वल टू मायनस 1. तर याले असा करून टाकू जागेच्या अभावी. तर मग इथं लिहायचं सोल्युशन असं. काय लिहिणार आहे, जे प्रॉब्लेम आहे ते लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू मायनस 1. इथं लिहायचं बट. या मायनस कडे तर बिलकुल पाहतच नाही का बा. टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, जेव्हा त्याचा अँगल पाय बाय 4 चा असतो. तर इथं लिहायचं टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 1. आता देअरफॉर टॅन थिटा, ह्या समीकरण लिहित आहोत इक्वेशन, हा मायनस न 1 च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 असं. बस या इक्वेशनले विसरायचं नाही. झाला आपली कॅसेट सुरू. 2 फॉर्म्युले वापरायचे, एक टॅन पाय मायनस थिटा आणि एक टॅन ट्वाइस पाय मायनस थिटा. बस काऊन बा, तर इथं लिहायचं बाय युजिंग. 2 फॉर्म्युल्यानं तर फिटून जाते गणित. टॅन असं पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. सरळ वापरता येत नाही म्हणून लिहायचं दॅट इज मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस थिटा. झालं.
असं आहे बा. हा मायनस टॅन आणि थिटाची किंमत असं π/4, कारण आपल्याला मायनस टॅन π/4 एवढा तयार करायचा आहे आणि या इक्वेशन मध्ये याच्या ऐवजी त्याची व्हॅल्यू ठेवायची. बस एवढं समजलं पाहिजे. तर इथं भराचा π/4 बरोबर टॅन π-π/4. एवढं जर झालं असेल तर मित्र क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. मायनस टॅन π/4 यू 4 पायतून 1 पाय गेला म्हणजे 3π/4 असं 3π/4 असं. सरळ या इक्वेशन मध्ये याच्या ऐवजी हे भरायचं. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 3π/4 असं. टॅन टॅन कटला आणि थिटा इज इक्वल टू 3π/4 इज 1. सोल्युशन ॲज है ना 0 लेस दॅन 3π/4 लेस दॅन ट्वाइस पाय. बस हे कॅसेट घासून टाकायचे. ठीक आहे. आता लिहायचं आल्सो युजिंग. पहा मग मी इथून लिहिणं सुरू करतो. आल्सो बाय युजिंग. आपण पहिले कोणता वापरला रे? पाय मायनस थिटाचा. आता वापराचा टॅन ट्वाइस पाय मायनस थिटा. तेच राहणार आहे टॅन ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. इथं लिहायचं दॅट इज मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ट्वाइस पाय मायनस थिटा असं. मग आता एवढं जर झालं असेल तर टेन्शन कुठं घ्यायचं? याच π/4 इथं भरायचं आहे ना. देअरफॉर असं मायनस टॅन π/4 इज इक्वल टू टॅन ट्वाइस पाय मायनस π/4 असं. तर इथं लिहायचं मायनस टॅन π/4 इज इक्वल टू 4 दूनी 8 मधून 1 गेला तर टॅन 7π/4. तर ह्या इक्वेशनने कधीही विसरायचं नाही. या टॅन थिटा देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू मायनस टॅन π/4 च्या ऐवजी लिहायचं टॅन 7π/4. म्हणून थिटा इज इक्वल टू 7π/4. टॅन टॅन कटला नाही ह्या राहिला इज असं. अदर सोल्युशन इज अदर सोल्युशन. सोल्युशन ॲज याने मधात टाका 0 लेस दॅन 7π/4 लेस दॅन ट्वाइस पाय. म्हणून शेवटी उत्तर लिहावं लागते. म्हणून थिटा इज इक्वल टू पहिला आलता आपला 3π/4 and theta is equal to 7π/4 are the principal solution of the given equation. तेवढं तुम्ही लिहिलं पाहिजे. are the principal solution of the given equation. ह्या झाला मित्रो तुमचा क्वेश्चन 2 मधला दुसरा. पहा तिसरा प्रॉब्लेम सांगता √3 कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. याचं सोल्युशन पाहून घ्या. तेच आहे बा √3 कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस √3 कोसेक थीटा इज इक्वल टू -2. हा याच्या खाली जाईल म्हणजे बा कोसेक थीटा इज इक्वल टू -2 अपॉन √3. आता साधी गोष्ट आहे. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. मी सांगितलं होतं बा का 3च फॉर्म्युल्यानं भागते तर बा तेच करत आहोत आपण. याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचंही रेसिप्रोकल म्हणजे 1 अपॉन कोसेक थीटा इज इक्वल टू हा मायनस तर जशाना तसा राहील. हा खालचा वरचा खाली होईल √3 अपॉन 2.
परंतु 1 कोसेक थिटा म्हणजे होते साइन थिटा. तर इथं लिहायचं साइन थिटा इज इक्वल टू -√3/2. या मायनसचा तर विचारही नाही करायचा, सरळच लिहायचं का साइन आहे ना. तर मग विचार कसा करायचा बघा, साइनची व्हॅल्यू या थिटा नाही म्हणायचा, साइनची व्हॅल्यू √3/2 केव्हा राहील, जेव्हा याचा अँगल π/3 चा राहील बस. तर इथं लिहायचं साइन π/3 इज इक्वल टू √3/2 आणि हा साइन थिटा जशानं तसा बरोबर हा मायनस पण जशानं तसा √3/2 च्या ऐवजी भराचा आहे आपल्याला साइन π/3. बस या इक्वेशनला विसरायचं नाही, याले धरून राहायचं. ठीक आहे. आता आपल्याला दोन व्हॅल्यू पाहिजे, तर दोन व्हॅल्यू साठी दोन फॉर्म्युले वापरायचे. पहिला फॉर्म्युला वापरसाल साइन π प्लस थिटा, दुसरा फॉर्म्युला वापरायचा साइन ट्वाइस π मायनस थिटा. झाला सेट. काऊन बात साइन π प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, साइन ट्वाइस π मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. बाकी काहीच नाही. तर इथं लिहायचं बाय युजिंग. पहा बरं, प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही पाहायचाल तर तुम्हाला असं वाटेल का काहीच दम नाही. बाय युजिंग. ठीक आहे. मात्र कसं वापरायचं आहे तर साइन π प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. तर हे असं वापरता येत नाही, याला उलट वापरा तर सोपं जाईल. मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन π प्लस थिटा. फक्त दॅट इज म्हणून लिहायचं, असं लिहायचं तर हा मायनस हा साइन, थिटाच्या ऐवजी भराचं π/3. बस हे धरून राहायचं. तर इथं π/3 इज इक्वल टू साइन π प्लस π/3. बस एवढं करायचं आहे. तर मग ह्या 3 इकडं गेला तर 3 π ने 1 π म्हणजे 4 π. तर कसं आलं बा, तर लक्षात ठेवा मायनस साइन π/3 इज इक्वल टू 3 π अधिक 1 π म्हणजे 4 π. तर बा साइन 4π/3 झालं आपलं सेट. या समीकरणामध्ये साइन π/3 च्या ऐवजी हे भरून टाका, तुमचं उत्तर पहिला अँगल तर निघून जाईल. साइन थिटा इज इक्वल टू साइन 4π/3. पहा मी काहीच नाही केलं या इक्वेशन मध्ये, हा जशानं तसा याच्या ऐवजी फक्त ही किंमत भरली. तर बा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. एवढं आपलं तयार होऊन गेलं. आपल्याला आता काही टेन्शन नाही. तर बा लक्षात ठेवा साइन साइन कटला, थिटा इज इक्वल टू काय येणार आहे बा, तर 4π/3. हा झाला तुमचा वन सोल्युशन. तर इथं लिहायचं देअरफॉर थिटा इज इक्वल टू 4π/3 इज वन सोल्युशन. इज वन सोल्युशन. वन सोल्युशन असं लिहायचं. बोला समजते. आणि पुढे लिहायचं ॲज, आणि याला 0 आणि ट्वाइस पायच्या मधात ठेवून द्यायचं. 0 लेस दॅन 4π/3 लेस दॅन ट्वाइस पाय. झाला एक फॉर्म्युला तयार झाला, एक अँगल निघून गेला. आता आपण लिहायचं युजिंग. लक्षात ठेवा युजिंग असं. आणि ट्वाइस पायचा फॉर्म्युला वापरायचा साइन ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. एवढं जर तुम्ही केलं साइन ट्वाइस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, सरळ फॉर्म्युला वापरता येत नाही. लक्षात ठेवा सहज म्हणजे बा जुळते असं. मायनस साइन थिटा हा इकडं लिहायचा, हा इकडं लिहायचा. साइन ट्वाइस पाय मायनस थिटा, तर इथं लिहायचं मायनस साइन थिटाच्या ऐवजी आपला ह्या विसराचा नाही. ह्या π/3 इथं लिहायचा π/3 इज इक्वल टू साइन, इथं लिहायचं ट्वाइस पाय मायनस π/3. बोल बा मायनस साइन π/3 इज इक्वल टू 3 दोन्ही 6, 6 तून 1 केला म्हणजे 5 आहे ना, साइन 5π/3. बस हे काहीच नाही करायचं. या इक्वेशन मध्ये याच्या ऐवजी ही व्हॅल्यू भरायची.
तर बा कसं मांडता येते, तर बा देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन 5π/3, हा साइन ना हा साइन कटला, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 5π/3 इज other solution as 0 लेस दॅन, हा मधात ठेवायचा आहे 0 आणि 2 पायच्या मधात, 5π/3 लेस दॅन ट्वाइस पाय. ठीक आहे. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं, म्हणून थीटा इज इक्वल टू काय लिहिणार आहे बा, तर पहिला अँगल आला तुमचा 4π/3 अँड थीटा इज इक्वल टू दुसरा आला 5π/3 RD असं. ठीक आहे. बस एवढं लिहायचं आहे. आर दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. झालं बा. आर दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. बस या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. असं जर सोडवलं तर बघ काहीच त्रास नाही. क्वेश्चन तुमचा 2 मला वाटते बघ पूर्ण झाला. पहा मित्रो, जनरल सोल्युशन काढायचं आहे. तर मी जे तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगले होते है ना, तेच फॉर्म्युले कोसेक आहे ना, साइन कॉस टॅनचे, कोसेक सेक कॉटचे, साइन कॉस टॅनचेच फॉर्म्युले कोसेक सेक कॉट साठी वापरतात. मी पहिला फॉर्म्युला सांगला होता, मला लक्षात ठेवा. काय रिझल्ट सांगला होता, तर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मीन्स थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 टू दी पॉवर n इंटू अल्फा. मी हे पण सांगलं होतं का कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा मीन्स, तर ह्या फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवायचा आहे. थीटा इज इक्वल टू ट्वाइस n पाय, लक्षात ठेवा, प्लस मायनस अल्फा. आणि तिसरा सांगला होता टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. तर आता सोपा आहे, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. बस हेच 3 फॉर्म्युले कोसेक सेक कॉट साठी पण वापरतात. तर याला रिझल्ट म्हणतात. तर बा या फॉर्म्युल्याचा वापर करून जनरल सोल्युशन काढायचं आहे. बाकी काहीच दम नाही. तर बा फळ्याकडं पहा मी कसा सोडवतो याने. बा कोणालाही सोडवता येते, एवढं सोपं आहे. पहा तर मग काय करायचं, पहा तर थेस आपल्याला वापरायचं आहे का. बस आहे ना, साईनची व्हॅल्यू हाफ केव्हा असते, जेव्हा याचा कोन असतो π/6. बस. तर बा मी कसं लिहून राहिलो इथं पा सोल्युशन. पहिले तर जे प्रॉब्लेम असेल ते लिहा. इथं लिहायचं साइन थीटा इज इक्वल टू हाफ, इथं लिहायचं बट साइन असं π/6 इज इक्वल टू हाफ. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या म्हणून इथं लिहायचं साइन थीटा बरोबर साइन π/6. ठीक आहे. हा झाला तुमचा कॉन्स्टंट म्हणजे अल्फा. मग हा अल्फा झाला म्हटल्याबरोबर डोक्यात आलं पाहिजे का साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. ठीक आहे. तर बस हे आपल्याला वापरायचं आहे. आणि लिहिताना n बिलॉंग्स टू झेड आठवणीनं लिहा. एवढंसं लहानसे प्रॉब्लेम असतात. तर मग असं जर आलं तर इथं लिहायचं बाय युजिंग रिझल्ट. लक्षात घ्या. इथं लिहायचं बघा साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मीन्स, बस काय लिहिणार आहे बा, तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 टू दी पॉवर n बिलॉंग्स टू झेड. हे तुमच्या पाठ असलं पाहिजे. आता हे पाठांतर आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 टू दी पॉवर n, ठीक आहे, इंटू अल्फा. बस एवढं आपल्याला करायचं आहे. इथं आठवणीनं लिहायचं n बिलॉंग्स टू झेड. हे नका विसरू. फॉर्म्युला पूर्णच्या पूर्ण लिहायचं, काहीच नाही. वो बयाड काम आहे का बा. एवढं जर झालं असं तर ह्या थीटा इथं बरोबर आला. तर बा या थीटा देअरफॉर थीटा बरोबर n पाय प्लस -1 टू दी पॉवर n. अल्फाच्या ऐवजी भराचा π/6 इथं लिहायचा n बिलॉंग्स टू झेड. झालं तुमचं गणित. हायेस्ट आहे. इथं सरळ खाली लिहायचं इज दी जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. इज दी जनरल सोल्युशन
ऑफ द गिवन इक्वेशन, जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन असं. ठीक आहे. मग आता एवढं दूर करण्याचंही काम नाही आपण, एक तर आहे ना तीनही प्रॉब्लेम बसून जाते. ठीक आहे. का मग मी दुसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो, हा वाला कॉस थिटा, एवढं दूर लिहिण्याचं कामच नाही, या बरोबर दुसराही होऊन जाते. पहा दुसरा कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. सोल्युशन पाहून घ्या. पहिले जे प्रॉब्लेम असेल ते लिहायचं, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. इथं लिहायचं बट कॉस, तर इथं थिटा नाही लिहायचा, लिहायचा ना. प्रश्न कसा विचारा का कॉसची किंमत √3/2 केव्हा येते. तर मग हे आपल्याला 10व्या वर्गात शिकवलं का cos π/6 इज इक्वल टू √3/2. बस एवढं आपल्याला माहीत पाहिजे. तर हे जर पाठ असेल तरच शक्य आहे. तर बघा √3/2 च्या ऐवजी हे लिहा, therefore cos θ इज इक्वल टू कॉस आहे ना π/6 झालं. कसं विचार करायचा मग cos θ इज इक्वल टू cos अल्फा. तर इथं लिहायचं बाय युजिंग रिझल्ट, बाय युजिंग रिझल्ट असं. बाय युजिंग रिझल्ट काय लिहिणार आहे रे पहा, तर cos θ इज इक्वल टू cos अल्फा. तर इथं लिहायचं मीन्स असं थिटा इज इक्वल टू. तर बा याचा फॉर्म्युला पुन्हा एकदा सांगत आहो, मन लावू नाही का, का बा हे नाही चुकलं पाहिजे. टॉईस n प्लस मायनस अल्फा, माझ्यासोबतच बोलत जा ना. टॉईस n प्लस मायनस अल्फा, इथं आहे ना n बिलॉंग्स टू झेड असं करायचं. मग आता एवढं जर झालं असेल तर थिटा, तर मग थिटा लक्षात ठेवायचं होतं. ह्या थिटा जशानं तसा टॉईस n प्लस मायनस या अल्फाच्या ऐवजी भरायचं π/6 कॉमा करायचा n बिलॉंग्स टू झेड आहे ना इज दी. इथं लिहायचं आहे फक्त हेच वाक्य डबल लिहून राहिलो, इज दी जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, ऑफ द गिवन इक्वेशन. तर पहा तिसरा पण प्रॉब्लेम याच्यात बसून जातो. ह्या वाला इथं 2 नंबर आहे, तर ह्या वाला आपण करून टाकू तिसरा असा. तर तिसरा प्रॉब्लेम पाहू आपण. एका ह्याच्यातच बसून जाते, 17/5चं काम नाही. हे झालं तुमचं पुस्तक. तर मला लक्षात ठेवा आहे ना, tan θ इज इक्वल टू 1/√3. तर इथं लिहून राहिलो tan θ इज इक्वल टू 1/√3 असं. ठीक आहे. आता बघ tan θ इज इक्वल टू 1/√3 चं आपलं सोल्युशन कसं लिहायचं, थेस कॅसेट वाचवायची आहे. जे प्रॉब्लेम असेल ते लिहा. ठीक आहे. हे लिहून टाकलं. इथं लिहायचं बट, पहिले विचार नाही करायचा, ह्या tan θ नाही लिहायचा, ह्या 1/√3. आपल्याच मनाले प्रश्न विचारायचा बा, tan ची व्हॅल्यू 1/√3 केव्हा राहते. अहो ते जेव्हा त्याचा कोण राहील, अँगल राहील π/6 चा. तर बा इथं भरा लागते π/6. आता हे नाही लिहायचं, त्याच्याऐवजी हे लिहायचं. therefore tan θ इज इक्वल टू tan π/6. लक्षात ठेवता, जनरल सोल्युशन साठी असं सोडवावं लागते. झालं पहा. हे तर सर्वात सोपा सूत्र आहे. इथं लिहायचं बाय युजिंग रिझल्ट असा. बाय युजिंग रिझल्ट tan θ इज इक्वल टू tan अल्फा मीन्स असं लिहायचं. सर्वात सोपा आहे. θ इज इक्वल टू n प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. बस हे आपल्याला सूत्र लिहायचं आहे. तर मग थिटा तर जशानं तसा, तर इथं लिहून राहिलो therefore θ इज इक्वल टू n प्लस अल्फाच्या ऐवजी लिहायचं π/6 आणि इथं लिहायचा n बिलॉंग्स टू झेड आहे ना इज दी. बस हे कॅसेट वाजवा, इज दी जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन, ऑफ द गिवन इक्वेशन. सांग बाबा का कठीण वाटतं. मला तर वाटते बाबा खूपच सोपं आहे.
चौथा पण बसते तर चौथा पण घासून टाकू आपण. ठीक आहे, पहा चौथा ह्या वाला चौथा जे असेल ते पाहून टाकू. पहा मग चौथा सांगून राहिलो, कॉट थिटा इज इक्वल टू 0, टॅन थिटा इज इक्वल टू 1/√. चौथा कॉट थिटा इज इक्वल टू 0. आता हे कोणालाही सोडवता येते बा, काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. तर बा पहिली महत्वाची गोष्ट बा काय लक्षात ठेवा, कॉट थिटा इज इक्वल टू 0. तर बा सरळ लिहायचं सोल्युशन असं सोल्युशन. ठीक आहे, प्रॉब्लेम लिहायचं कॉट थिटा इज इक्वल टू 0. इथं लिहायचं बट आहे ना, इथं कॉट लिहायचा बरोबर इथं 0 लिहायचा. तर बा हे एवढं जर झालं असेल तर आपल्या मनाले प्रश्न विचारायचा का कॉटची व्हॅल्यू 0 केव्हा येते? जेव्हा त्याचा कोन राहील π/2 चा. तर इथं भरून टाकायचा π/2 असं. जमलं का नाही? उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या. पहा बिलकुल स्लो शिकवत आहोत, तुम्हाला जडच जाऊ नये. कॉट थिटा इज इक्वल टू कॉट π/2 असं. कसं दिसते रे आता? तर मला लक्षात ठेवायचं, कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल. मान्य आहे? म्हणजे मग टॅनचाच फॉर्म्युला कोणाले लागल? कॉटले लागल. तुम्हाला लक्षात ठेवायचं काय ना, इथं लिहायचं बाय युजिंग रिजल्ट असा. ठीक आहे, कॉट थिटा इज इक्वल टू कॉट अल्फा मीन्स असं. थिटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा. तर थिटा इज इक्वल टू n π प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे π/2. आठवणीनं इथं लिहायचा n बिलॉंग्स टू झेड, इथं लिहायचा n बिलॉंग्स टू झेड. मग आता एवढं जर झालं असल तर मग याच्या खाली तेच वाक्य लिहायचं, इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. या झाला तुमचा प्रश्न, इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन सांगा बा. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा प्रॉब्लेम आपण चौथा पहा. मग मित्रो काहीच नाही बा, क्वेश्चन 4 सांगता. पहिला प्रॉब्लेम आहे सेक थिटा इज इक्वल टू √2. आपलं तेच चालू ठेवायचं. या झाला सोल्युशन, विचार नंतर करा का बा कसं लिहायचं बा. तर सेक थिटा इज इक्वल टू √2. आता याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 बस. तर बा एक स्टेप वाढवायची, नंतर हे प्रॉब्लेम असं लिहिलं तर इथं लिहायचं सेक थिटा अपॉन 1 इज इक्वल टू √2/1. याचं रेसिप्रोकल घ्यायचं, देअरफॉर 1/sec थिटा इज इक्वल टू 1/√2. माहित आहे फायदा का झाला? तर फायदा या झाला का 1/sec म्हणजे होते कॉस. बस हे आपल्याला पाहायचं आहे. मग ह्या आपल्याला पाहायचं आहे म्हटलं तर ह्या झाला कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. झाला. आपली कॅसेट सुरू झाली का बा. कॉसची व्हॅल्यू 1/√2 केव्हा असते हो? जेव्हा त्याचा अँगल कोन हा π/4 चा असतो. तर इथं लिहायचं आहे ना बट. काय लिहिणार आहे बा? तर कॉस π/4 इज इक्वल टू 1/√2. उजव्या सारख्या म्हणून डाव्या सारख्या. तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/4 असं. ठीक आहे, झालं मग आपलं बाय युजिंग रिजल्ट लिहून टाका. तर इथं लिहायचं बाय युजिंग रिजल्ट असा. बाय युजिंग रिजल्ट काय आहे रे? तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा मीन्स. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा मीन्स. हाच एक फॉर्म्युला असा आहे का ज्याच्यामध्ये आहे ना टॉईस येते. टॉईस n π प्लस अल्फा प्लस मायनस अल्फा. बस एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थिटा इज इक्वल टू आहे ना टॉईस n π प्लस मायनस अल्फा. आणि आठवणीनं लिहायचं n बिलॉंग्स टू झेड. बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. मार्क पूर्ण भेटले पाहिजे. तर बा ह्या वाला थिटा जशानं तसा या टॉईस n π प्लस मायनस अल्फाच्या ऐवजी भरायचा π/4.
4 असं इथं लिहायचं n बिलॉंग्स टू z. बस आपली कॅसेट लिहून टाकायची. इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. लिहून देऊ. इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. असं एवढा जर झाला असेल तर भक्कमच जागा वाचून गेली आहे ना. दुसरा प्रॉब्लेम इथूनच लिहिणं सुरू कर, नंतर मिटवत बसू आपण. असं या झाला दुसरा तुमचा प्रॉब्लेम. कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2. बस मग आता एवढं जर झालं असेल तर याचं सोल्युशन पाहून घ्या. सोल्युशन लिहायचं कोसेक थीटा इज इक्वल टू मायनस अंडर. आता आपल्याला करायचं काय बा, तर बा हा याच्या खाली काहीच नाही तर एक स्टेप लिहायची. कोसेक थीटा अपॉन 1 इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2 अपॉन 1. याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचंही घ्यायचं 1 अपॉन कोसेक थीटा असं इज इक्वल टू. हा तर तशानं तसा राहील 1 अपॉन अंडर. फायदा माहित आहे 1 अपॉन कोसेक म्हणजे झाला साईन. तर बा इथं लिहायचं साईन थीटा इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 2. या मायनसचा तर विचारही नाही करायचा. सरळ आपल्याला एकच आठवलं पाहिजे बा का साईनची व्हॅल्यू हे असं लिहायचं. साईनची व्हॅल्यू 1 अपॉन अंडर रूट 2 केव्हा असते, जेव्हा त्याचा अँगल असतो कितीचा रे, π/4 चा. तर या लिहायचा π/4. ह्या जशानं तसा लिहायचा साइन थीटा इज इक्वल टू हा मायनस जशानं तसा ह्या लिहायचा साइन π/4 असा. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशनने चांगलं डोक्यात बसून ठेवायचं आहे ना. आपल्याजवळ फॉर्म्युला आहे मित्र, आठवत असेल तर कोणता फॉर्म्युला आहे. आता उलटा फॉर्म्युला लिहिणं सुरू करून देऊ का, नाही जमत. साइन पाय प्लस थीटा, बस एवढं लक्षात आठवलं पाहिजे. पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. हा सरळ फॉर्म्युला आहे पण यूज मध्ये उलटा पाहिजे. तर इथं लिहायचं दॅट इज मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय प्लस थीटा असं. तर मायनस साइन थीटाच्या ऐवजी भराचा π/4. π/4 इज इक्वल टू साइन. इथं लिहायचं पाय प्लस π/4 असं. तर मायनस साइन π/4 बरोबर 4 पाय 1 पाय म्हणजे 5 पाय साइन 5 पाय 5π/4. आणि ह्या जी टर्म आहे याच्या ऐवजी भरून टाकायचं साइन 5π/4 बस. तर बा इथं लिहायचं काय लिहिणार आहे, तर बा साइन थीटा इज इक्वल टू साइन 5π/4 असं. ठीक आहे. कसं दिसते रे, तर बा आपल्याला दिसते का साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. तर इथं लिहायचं बाय युजिंग रिझल्ट असं लिहायचं है ना. काय लिहायचं रे पहा, तर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मीन्स असं थीटा इज इक्वल टू. तर मग पाठच झालं पाहिजे n प्लस मायनस 1 टू दी पॉवर n अल्फा कॉमा करायचा आणि n बिलॉंग्स टू z लिहायचं. तर बा मित्र ह्या थीटा म्हणजे ह्या जशानं तसा n पाय प्लस मायनस 1 टू दी पॉवर n अल्फाच्या ऐवजी 5π/4. ठीक आहे. हे याच्या खाली आपली कॅसेट लिहायची. इज द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. इज द जनरल सोल्युशन of the given equations असं. मग आता एवढं जर झालं असेल तर तिसरा प्रॉब्लेम पाहून घ्या. का मग tan थीटा इज इक्वल टू -1. तर मग tan थीटा इज इक्वल टू -1 तर इथं लिहूनच आहे. तर इथं लिहायचं सोल्युशन
इथं लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू -1 आहे ना. तर इथं टॅनचा आपल्याला प्रॉब्लेमच नाही आहे, सर्वात सोपा फॉर्म्युला आहे याचा. तर मग पहिला तर आपल्या मनात आलं पाहिजे का बट आहे ना, टॅन आहे ना, टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, मायनसचा तर विचारही नाही करायचा. टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, हो 1, जेव्हा त्याचा अँगल राहते π/4 चा. तर मग हा जशानं तसा देअरफॉर लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू हा मायनस आणि या 1च्या ऐवजी लिहायचं टॅन π/4. बोल पहा. मग आता एवढं जर झालं असेल तर पाय ना, याला आता चेंज करायला लागेल. तर बा ह्या मायनस हाय ह्या चालत नाही. तर बा इथं लिहायचं आहे ना, काय लिहिणार आहे, मग आता फॉर्म्युला लिहायचा आहे ना. कसा फॉर्म्युला ह्यावाला, तर इथं तेच वापरायचं आहे, बाय युजिंग असं. तर बा टॅन आहे ना, सरळ फॉर्म्युला कामी पडत नाही. बस एवढं लक्षात ठेवायचं. काय आहे, टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. बस एवढं लक्षात ठेवा. हा सरळ झाला तर याने सरळ वापरा. देअरफॉर इथं लिहायचं दॅट इज मायनस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस थिटा असं. तर ह्या मायनस जशानं तसा टॅन थिटा न लिहिता त्याच्या ऐवजी लिहायचं π/4 बरोबर टॅन पाय मायनस π/4. मग एवढी मगजमारी आपण करतो काय रे बा, तर टॅन थिटा इज इक्वल टू मायनस नाही चालत. आपला फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. म्हणून ह्या मायनस गायब करण्यासाठी एवढी उठाठेव करणं आहे. तर मला लक्षात ठेवा, मायनस टॅन π/4 इज इक्वल टू 4 पायतून 1 पाय गेला तर 3 पाय 3π/4. आणि या टर्मच्या ऐवजी या पदाच्या ऐवजी हे भरायचं. तर इथं लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 3π/4 असं. पाहायची तर कसं दिसल, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा मीन्स असं लिहायचं. तर बाय आहे ना, बाय युजिंग रिझल्ट असं लिहायचं, बाय युजिंग रिझल्ट. बस आहे ना, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा मीन्स सर्वात सोपा फॉर्म्युला आहे हा. थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. इथं लिहायचं n बिलॉंग्स टू z. मग आता एवढं जर झालं असेल तर या थिटाचा आला. थिटा इज इथं जे असेल तेच इथं लिहायचं. 2 थिटा असेल तर 2 थिटा लिहायचं. थिटा असेल तर थिटा. या जशानं तसा n पाय प्लस अल्फाच्या ऐवजी 3π/4 comma n belongs to z is the general solution of the given equation. बोल. ठीक आहे. आवडला माझा व्हिडिओ का नाही आवडला? आवडला असेल मित्रो तर याला लाईक करता, सबस्क्राईब करता, शेअर करता, मित्रांनी पण मेसेज करा, पाहणं सुरू करा म्हणून. ठीक आहे. आणि नाराजी असेल तर दूर करा आणि घंटी अवश्य वाजवता. नमस्कार.